एक मिनिट विरोधी पक्षनेते होते, सन्मान्य सदस्य आहेत, चांगली चर्चा सुरू आहे एक्झॅक्टली आणि मार्गदर्शन करत असताना कुठल्याही गोष्टीला पुरावा असणं गरजेचं आहे. माझी विनंती त्यांना हीच आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कायम तरुणाई विषय मांडत असतात, कोणत्याही सभागृहामध्ये वाद होईल असा विषय मांडू नये ही त्यांना विनंती आहे आमची आणि सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू ठेवावं. मूळ चर्चेवर या, जे गैर असेल ते पटल्यावरून काढून टाकू. वादाचा विषय तुम्ही छान विषय मांडताय, जरा ठेवा, माझं काहीच ऑब्जेक्शन नाहीये. शेतकऱ्यांच्या कल्याणाचे चांगले विषय मांडा, पुढे चला. जे नाहीये ते पटल्यावरून जलसंधारण, जलसंपदा सांगितलं. जलसंधारण जलसंपदा विषयी तुम्ही चांगला विषय मांडताय, छान मांडा. जलसंपदा विषयी बोलत होतो. काही प्रोजेक्ट सभापती महोदय सिंचनाचे त्या सचिवांना बोलायला गेलं तर मला त्या व्यक्तीचं नाव सांगितलं गेलं. आपण शेतकऱ्यांच्या विषयावर ऐकून घ्या ना. बोलतोय. माझं पण ऐकून घ्या ना तुम्ही. बोलतो बरं, मला त्या व्यक्तीचं, चला नाव नाही घेत त्या व्यक्तीचं, मला त्यांनी सांगितलं की या व्यक्तीला फोन करा मग होईल. मला सांगा काय संबंध आहे? मी शेतकऱ्याच्या विषयावर चर्चा करतो सभापती, मला काय घेणं नाही त्या व्यक्तीशी. ते कोण आहे मला काय घेणं, मी कधी पाहिलेलं पण आहे, कोण आहे काय मला माहित पण नाहीये. पण मी सांगतो या कथा व्यथा आहे सभापती महोदय. तुमच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे ना जलसंधारण, तर जलसंधारणमध्ये काय चाललं सांगणं माझं काम आहे. मी विरोधी पक्षाचा सदस्य आहे, माझं काम आहे हे सांगणं. आणि यांच्यात पण काय दम आहे यांनी सांगावं बाहेर येऊन. मी पण सांगतो, माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे, हे पण मी दाखवेल. मग दानवे साहेब मूळ पदावर, दानवे साहेब मूळ. मला त्या विषयावर जायचं नाही, मी शेतकऱ्यांच्या विषयावर बोलतोय सभापती महोदय. मी ज्या याच्यामध्ये प्रस्तावामध्ये सत्ताधारी पक्षांनी जलसंधारण जलसंपदा विषय मांडलेला आहे, त्याची स्थिती मी मांडली की आजच्या घडीला 7,000 गावामध्ये टँकर चालू आहे. आपण गाळ काढायची योजना जाहीर केली, जलयुक्त शिवार योजना पहिला टप्पा दुसरा टप्पा जाहीर केला. मग 7,000 गावामध्ये टँकर चालू आहे, हा मी मुद्दा मांडलेला सभापती महोदय. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयामध्ये शेतकऱ्यांच्या विषयाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. मोठे मोठे गुत्तेदार हे खातं चालवतात. प्रत्यक्षात शेतकऱ्याला जलसंपदा जलसंधारणाचा कोणताही सभापती महोदय फार होत नाही. महाडीबीटी प्रणाली विषयी सुद्धा या प्रस्तावात बोललेले आहे सत्ताधारी पक्षाकडे. मी म्हणेल खूप मंडळींना बोलायचं आहे, थोडं छान बोलताय तुम्ही, पण नाही असं तुम्हाला पण बोलायचं आहे, तुम्हाला वेळ द्यावा म्हणून सांगतो. नाही, मी त्यांना अडवत नाही बाई, त्यांना अडवत नाहीये मी. नाही बोलत बाई. सभापती महोदय, ठिबक सिंचनसाठी तुषार सिंचनसाठी महाडीबीटीचा प्रयोग केला जातो. एवढ्या प्रलंबित याद्या आहेत आत्ताच्या घडीला. शेतकऱ्याचं अनुदान प्रलंबित आहे, प्रतीक्षा यादी मोठी आहे. आणि म्हणून या महाडीबीटीचा उपयोग करत असताना मला असं वाटतं की आपण या सगळ्या यंत्रणेचा नीट वापर होत नाही. आणि या तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल याचे अनुदान या महाडीबीटीच्या माध्यमातून दिले जातात. त्याच्यात याद्या आधी टाकावं लागायच्या, आता नव्यानं लाईव्हमध्ये घेतल्या जातात. परंतु मला असं वाटतं या महाडीबीटीचा पाहिजे तेवढा फायदा अजूनही शेतकऱ्यांना होत नाही. सभापती महोदय, या राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत. आज अनेक योजनेचा उल्लेख केला की बळीराजा शेत पानंद योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना. बळीराजा शेत पानंद योजना कुठे मिळते सभापती महोदय? तालुका पाहून माणूस पाहून